जर मित्रांनो तुम्ही आज माझ्या चॅनलवरती नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशाच नवनवीन बातम्या ह्याच चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. तर आधी हा व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या. नंतर हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. पत्नीने अनैतिक संबंध, व्याजाच्या पैशाचा तगादा, मनस्ताप होऊन पतीने संपवला स्वतःचा जीव. या व्यक्तीसोबत पतीचे अनैतिक संबंध निर्माण झाले. त्याच्याकडूनच घेतले होते व्याजाचे पैसे. पुण्यात त्याने ज्या सावकाराकडून व्याजाचे पैसे घेतले त्या सावकारासोबतच त्याच्या पतीने अनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. त्यानंतर व्याजाच्या पैशाचा तगादा कंटाळून तरुण पतीने पंखाला दोरी लटकून गळफास घेतला आहे. या प्रकरणी पत्नीसह सावकाराविरोधात गुन्हा दाखल करून काळेपट्टण पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. आत्महत्येची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास हडपसरमधील सिद्धिविनायक विहार येथे इत्यादी बिल्डिंगमध्ये घडली आहे. सचिन तनिष गिरी आणि असे आत्महत्या केल्याच्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याची पत्नी कोमल सचिन गिरी आणि रवींद्र मारुती मेनाने सत्यनारायण कॉलनी याला अटक केली आहे. या प्रकरणी सचिन गिरी याची बहीण सविता संतोष भारती 29 राहणार उरळी देवाची या काळेपट्टण पोलिसांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन आणि कोमल यांचे काही वर्षापूर्वी लग्न झाले होते. दोघेही हडपसर परिसरातील हांडेवाडीजवळील इमारतीत राहत होते. त्यावेळी कोमलची आरोपी रवींद्र मेनाने यांच्याशी ओळख झाली होती. त्यांचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर त्यांच्यात अनैतिक संबंध झाले होते. दरम्यान याबाबतची काही माहिती सचिनला नव्हतीच. आरोपी रवींद्र हा सचिनच्या घरी येत असल्यामुळे त्यांच्यातही मैत्री झाली होती. त्यानंतर सचिनने आरोपी रवींद्रकडून काही रक्कम व्याजाने घेतली होती. मात्र काही महिन्यानंतर आरोपीने रक्कम मागण्यास सुरुवात केली. पैशाचा वारंवार तगादा लावल्यामुळे सचिनला मनस्ताप व्हायला लागला. बायकोचे अनैतिक संबंध आणि सावकाराच्या त्रासाला कंटाळून सचिनने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पुढील तपास आता पोलीस निरीक्षक अमर काळंगे करत आहेत. तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच तुम्हाला नवनवीन बातम्या ह्याच चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. तर आधी हा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू मित्रांनो.